धन्यवाद यूट्यूब फॅमिलीला, यूट्यूबला आपल्या मुलींना. सर्दी झाली हो, मला लई सर्दी झाली या. हे डोळे सुजले रडून रडून. 5-6 दिवस झालं आपला नाही का माल नव्हता, हे बांगडी माल. तर हे बघा आज आणलाय तर येड्यावरही बसले मी रात्रीचा माल भरत. आता बघा 3 वाजल्यात आणि आत्तापर्यंत मी माल भरलाय. आत्तापर्यंत माल भरलाय. तर मी म्हणलं आता जाऊ दे, आपल्याला सकाळच्याला इडवू नाही टाकायला म्हणून मी म्हणलं एक इडव तरी करू उद्या टाकायला सकाळी 10-11ला. म्हणून मी इडव करायला लागले. म्हणलं आता काहीतरी आपल्या आजी आपली कहाणी सांगायची ना. तर ह्याच्यावर बघते मी, TV वर बघते तर मला ते माझ्या आजीचीच याद येते. मी म्हणते हे तर माझ्या आजीचेच बोल आहेत. आम्हाला आजी अशीच सांगायची ना. तर मग एक गावामध्ये धोबी होता. तर ते धोबी घर कपडे जमा करायचा. ताई कपडे आहेत का, आई कपडे आहेत का, मावशी कपडे आहेत का, असं करून गावातले सगळे कपडे जमा करून ते गाढवाच्या पाठीवर टाकायचे, इकडून अर्धे. आणि ते गाढवाला खूप ओझं व्हायचं. आणि मग ते मालक घोड्यावर बसायचा. आणि मग आता मालकाने काय करायला पाहिजे, घोड्यावर पण थोडेसे कपडे द्यायचे ना. एवढं 3-4 गटुडे या गाढवाच्या पाठीवर. मग रस्त्यामध्ये ते मालकाला झोप आली म्हणून एका झाडाखाली जाऊन झोपला. गाढव एका झाडाखाली बसले. तर मग हे गाढव म्हणतं, अरे घोडे दादा, माझे पण थोडं अंगावर माझ्या पाठीवरलं वजन तू घे ना. नाही म्हणला, मी नाही घेणार. मी नुसतं मालकालाच घेणार आहे, मी कपडे नाही घेणार. बरं म्हणला, नको घेऊ म्हणला. चालायला लागला तर ते घोडा मुरगळून खाली पडला जमिनीवर. तर मग मालक म्हणतो, ह्या घोड्याच्या पण अंगावर थोडे मी कपडे ठेवले असते ना पाठीवर, तर आज माझं लंगडं गाढव कशाला पडलं असतं. आणि मग सगळं वजं उचलून ते घोड्याच्या पाठीवर देतात. सगळं वजं उचलून घोड्याच्या पाठीवर बघा. आणि मग घोडं म्हणतं, बाबा मी पहिलेच घेतलं असतं तर सगळं वजं माझ्यावर कशाला असतं. म्हणून काही बी असलं ना सगळं वाटून करायचं. वाटून करायचं, काय बी असू द्या. मग एकच टाईम आपल्या अंगावर लोड येतो. देव काय करतंय ना, योग्य करतंय. तर आपल्याला हे कळत नाही. आपल्याला काय वाटतंय, करते नाही ते त्यालाच करू द्या, जिमा घेते नाही ते त्यालाच घेऊ द्या, असं असते बघा. म्हणून वाटून खायचं, वाटून करायचं, मिळून मिसळून, असं सांगायची आमची आजी. आम्हाला म्हणायची काय बी असलं ना वाटून खायचं, एकल्याने कधी नाही खायचं. काय बी काम असू द्या, काम असलं तसं वाटून करायचं. खायचं असलं तर वाटून खायचं. असं लय हवं आमची आजीबाई सांगायची. चला आता झोपू आता. धन्यवाद सगळ्यांना.